नमस्कार सगळ्यांना, सुस्वागतम, सुप्रभातम. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तुम्हाला योगाभ्यास हळूहळू आपला प्रगत स्थितीकडे जायला लागलेला आहे आणि हळूहळू तुमच्या शरीरामधला म्हणजे तुमचा स्वतःचा स्टॅमिना वाढल्याचं पण तुम्हाला हळूहळू जाणवायला लागलं असेल. तर आपण आपल्या ज्या काही अनुभव असतील ते आमच्याशी शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये टाका, व्हॉट्सअप ग्रुपला टाका. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणायची आहे. प्रार्थना. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतान् देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. उभं राहायचं आहे आपल्याला. दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दंडस्थितीमध्ये या. आता आपण त्या दिवशी लकडी तोडणं म्हणजे लाकूड तोडायची ॲक्शन केली होती, तशीच आज आपण पुढची ॲक्शन करणार आहोत. पुढचा प्रकार याच्यामधला करणार आहोत. तर त्यासाठी उत्कटासनामध्ये बसायचे. उत्कटासनामध्ये ज्यांना बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून किंवा मांडी घालून केलं तरी चालणार आहे. यामध्ये आपल्याला ओटीपोटाला बऱ्यापैकी ताण जाणवतो. यामध्ये दोन्ही हात जे आहेत ते दोन्ही हातांचे मुठी वळायचे आहेत आणि अंगठा वरच्या दिशेने ठेवायचा आहे आणि वरती जो हात जाईल त्याकडे आपल्याला त्या अंगठ्याकडे वरती बघायचं आहे. तेव्हा आपल्या ओटीपोटाला जो ताण बसतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर आता इथे उजवा हात आपल्याला वरती न्यायचा आहे. डावा हात खाली राहील. उजवा हात वरती न्या. उजव्या हाताकडे बघा. आता उजवा हात खाली आणायचा आहे, डावा हात वरती न्यायचा आहे. असं एकेका हाताने सुरू ठेवायची क्रिया. वरचा हात खाली आणायचा आहे, खालचा हात वरती न्यायचा आहे आणि त्यावेळेला ओटीपोटाला जो ताण बसतो आहे त्याकडे लक्ष द्या. जननसंस्था, पचनसंस्था, पाठीचे मणके, पायाचे स्नायू या सगळ्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. विशेषतः पोटाच्या तिथे जो आपल्याला वेगळ्या पद्धतीचा जो ताण बसतो आहे त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे आपल्या जननसंस्थेसाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. त्याचबरोबर पचनासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आपल्या वरच्या अंगठ्याकडे पाहायचं आहे. जेव्हा आपण वरती हात नेतो तेव्हा जास्तीत जास्त हात वरती ताणून घ्यायचा. म्हणजे मग वरती आपल्या त्या अंगठ्याकडे पाहायचं. तिथे मानेची पण एक वेगळ्या पद्धतीची हालचाल तुम्हाला जाणवेल. खांद्यांची हालचाल होती आहे. पूर्ण नाभीपासूनचा सगळा जो वरचा भाग आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा. आता आपल्याला हालचाल थांबवायची आहे आणि आता आपल्याला उठून उभं राहायचं आहे. आता उठून उभं राहा आणि सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये या. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. अंगठा छातीच्या खोबणीमध्ये, चारी बोटं जुळलेली, नजर समोर, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आज आपण 3 सूर्यनमस्कार घालणार आहोत. काल आपण 2 सूर्यनमस्कार घातले होते. रोज एक सूर्यनमस्कार आपण वाढवतो आहोत आणि त्या सूर्यनमस्कारामध्ये आपण काही आसनांचा समावेश केलेला आहे. तर पहिला सूर्यनमस्कार जो आहे तो आता आपल्याला घालायचा आहे.
ओम राम मित्राय नमः. सावकाश श्वास घेत घेत हात वरच्या दिशेने न्यायचे. हाताची नमस्कार स्थिती करायची आहे. मागे जाऊ नको, सरळ उभी राहा. आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचं आहे. या स्थितीमध्ये हात वरती ताणून घ्यायचे. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणलेला आणि आता उजवीकडे वळायचे. कमरेतून फक्त उजवीकडे वळायचे. त्यानंतर सरळ व्हायचं आहे. मग डावीकडे वळायचं आहे. सरळ व्हायचं आहे. कोपरामध्ये हात सरळ ठेवायचे आहेत. हात वरती ताणून घेतलेले. आता कमरेतून मागे जायचे आहे. जास्तीत जास्त मागे जा. पोटावर जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. हाताची कोपरं सरळ, हात जास्तीत जास्त ताणून घेतलेले. आता सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचे. खाली वाकायचे. डोकं गुडघ्याकडे. आता इथे पोटाची घडी झालेली आहे बघा. आता उजवा पाय पुढेच ठेवायचा आहे. डावा पाय मागे न्यायचा आहे. डाव्या पायाची गुडघा जमिनीवर टेकलेला, उजव्या पायाची मांडी पोटरी एकमेकांना टेकलेली, मान मागे टाकलेली, कंबर खाली दबून घेतलेली आहे. इथे पोटाला ताण जाणवेल बघा. आता डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला मागे न्यायचा आहे. समोर बघायचं आहे. दंडासन. याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा जो विरुद्ध दाब आहे तो आपल्या पोटाला जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. यामध्ये गुडघे टेकवायचे, छाती टेकवायची आहे आणि कपाळ टेकवायचं आहे. याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा विरुद्ध दाब हा पोटाच्या तिथे जाणवतो आहे, त्याकडे लक्ष द्या. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत पुढच्या अवस्थेला वर यायचं आहे. सावकाश वरती या. चवडे उभेच ठेवायचे. त्याच्यामध्ये चवडे उभेच ठेवायचे. इथे पोटातला ताण बसलेला आहे. पोटाच्या बाजूला लक्ष द्यायचं आहे. एकदा पोटाला ताण बसतो, एकदा पोटाला दाब बसतो. ह्या पद्धतीने ह्या सूर्यनमस्काराची रचना आहे. सूर्यनमस्कार सूर्याची उपासना आहे, अग्नीची उपासना आहे. नाभीच्या पाठीमागे मणिपूर चक्र असतं, ते अग्नितत्वाचं असतं. त्यामुळे आपण याच्यात सूर्यनमस्काराचा समावेश केलेला आहे. आता आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. टाचा टेकवायच्या आहेत. कंबरवर ताणून घ्यायची आहे. हनवटी कंठकुपामध्ये सगळं शरीर मागे ताणून घेतलेलं, जास्तीत जास्त शरीर मागच्या दिशेने ताणलेलं टाचा टेकवायचा प्रयत्न करा. आणि हनवटी कंठकुपामध्ये कंबरेचा भाग वरती ताणून घेतलेला वरच्या दिशेने. कुठे कुठे ताण जाणवतो आहे बघा. आता दोन्ही हातांच्या मध्ये आपल्याला डावा पाय आणायचा आहे. मग अशी उजवा पाय पुढे होता, आता डावा पाय पुढे आणायचा आहे. डावा पाय पुढे आणा, मान मागे टाका. आपण अजूनही पुढे सूर्यनमस्काराचे वेगवेगळे प्रकार पुढेही आपण बघणार आहोत नंतर. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे. डोकं गुडघ्याकडे ठेवायचं आहे. गुडघे सरळ. इथे पोटाची घडी झाली आहे बघा. आता ती घडी आपल्याला काढायची आणि पोटाला ताण येईल. आता हात वरती न्यायचे आणि मागे वाकायचे. याच्यामध्ये पोटावर ताण येईल बघा. त्यानंतर हात नमस्कार स्थितीमध्ये. ओम ह्रीं रवये नमः. हात वरती न्यायचे. जास्तीत जास्त पोटाला ताण बसेल. पायापासून कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा आणि तिथून वरचा भाग जो आहे तो मागच्या दिशेने, मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे आहेत, हात कोपरामध्ये सरळ आहेत, सगळं शरीर वरती ताणून घेतलेलं आहे. आता सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे. ते पोटाची घडी होणार आहे. हाताने पायाला इथे घट्ट मिठी मारायची आहे. हाताने पायाला घट्ट मिठी मारा. डोकं गुडघ्याकडे न्या, म्हणजे मग पोटावरचा दाब इथे वाढेल बघा आणि जास्तीत जास्त डोकं गुडघ्याच्या दिशेने जाईल. पश्चिमोत्तानासनामध्ये जशी स्थिती होते तसं हे उभं राहून आपली ही हस्तपादासनामध्ये स्थिती होते. आता सावकाश हात खाली आणायचे आणि पुढची अवस्था घ्यायची आहे. उजवा पाय पुढेच ठेवायचा दोन्ही हातांच्या मध्ये आणि डावा पाय मागे न्यायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला, मान मागे, उजव्या पायाची मांडी पोटरी एकमेकांना टेकलेली. आता मागचा पाय हे पुढचा पाय मागे न्यायचा आहे आणि ताठ तिरपी अवस्था घ्यायची आहे. सगळं शरीर एका रेषेमध्ये तिरक्या अवस्थेमध्ये आणि नजर समोर. इथे हातामधली ताकद तुमची चांगली वाढणार आहे आणि पोटाला
कोरमधली पण ताकद वाढणार आहे, कारण पोटाला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध ताण तुम्हाला पोटाच्या तिथे जाणवतो. आता अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे, गुडघे टेकवायचे, छाती टेकवायची आहे, कपाळ टेकवायचे आहे, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आता सावकाश श्वास घेत घेत हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचं आहे. खांदे मागे खेचून घ्यायचे आहेत, मान मागे टाकलेली आहे, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात सरळ आहेत. हातावरचा भार कमी करून जास्तीत जास्त भार पाठीच्या मणक्यावर घेण्याचा आता प्रयत्न करा हळूहळू. आता आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. कमरेचा भाग वर उचलायचा आहे, टाचा टेकवायचे आहेत, हनवटी कंठकुपामध्ये. सगळं शरीर मागे स्ट्रेच करायचं आहे. जास्तीत जास्त मागे ताणून घ्या सगळं शरीर मागच्या दिशेने. दोन्ही हातांच्या मध्ये आता डावा पाय आणायचा आहे, उजवा पाय पाठीमागे, मान मागे. आता मागचा पाय पण पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे ठेवायचे. आता श्वास घेत घेत आपल्याला कमरेतून मागे जायचं आहे. श्वास घेत घेत कमरेतून मागे जा आणि सावकाश श्वास सोडत सोडत सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये या. आता आपण तिसरा सूर्यनमस्कारामध्ये याच्या अगोदर जे जे व्हेरिएशन्स सूर्यनमस्कारामध्ये केली होती ती सगळी याच्यामध्ये आपण करणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, शशांकासन, भुजंगासन हे सगळं आपण या तिसऱ्या सूर्यनमस्कारामध्ये करणार आहोत. तिसरा सूर्यनमस्कार, हाताची नमस्कार स्थिती. ओम ह्रूम सूर्याय नमः. आता हात वरती न्यायचे, कमरेतून मागे जायचं आहे. श्वास घेत घेत कमरेतून मागे जा. आता श्वास सोडत सोडत कमरेतून खाली या. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. आता श्वास घेत घेत डावा पाय मागे, उजवा पाय पुढे ठेवायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये मान मागे, कंबर खाली दबवून घेतलेली. आता श्वास रोखत आपल्याला पुढची अवस्था घ्यायची आहे. ताठ तिरप्या अवस्थेमध्ये श्वास रोखून ठेवायचा आहे. पुढची अवस्था घ्या, ताठ तिरपी अवस्था. आता श्वास सोडत सोडत अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. श्वास सोडत सोडत अष्टांग स्थिती, कपाळ टेकवायचे. आता श्वास घेत घेत आपल्याला भुजंगासन स्थितीमध्ये यायचं आहे. श्वास घेत घेत भुजंगासन स्थिती. आता आपल्याला श्वास सोडत सोडत आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. श्वास सोडत अधोमुख श्वानासनामध्ये या. आता इथे आपल्याला श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन करायचं आहे. कंबर खाली, मान मागे, ऊर्ध्वमुख श्वानासन. आता अधोमुख श्वानासन, श्वास सोडत, श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन, श्वास सोडत अधोमुख श्वानासन, श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन, श्वास सोडत अधोमुख श्वानासन, श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन, श्वास सोडत अधोमुख श्वानासन. कुठे कुठे ताण येतो आहे, कुठे कुठे दाब येतो आहे त्याकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा लास्ट टाईम श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन आणि श्वास सोडत अधोमुख श्वानासन. आता यातून आपल्याला शशांकासनामध्ये जायचं आहे. गुडघे टेकवायचे आहेत आणि शशांकासन करायचं आहे. सगळं शरीर मागे स्ट्रेच केलेलं, हात कमरेपासूनचा सगळा भाग पुढच्या दिशेने जास्तीत जास्त ताणून घेतलेला. यामध्ये आपल्याला शशांकासन आणि भुजंगासन करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये या. श्वास सोडत शशांकासन. कुठे कुठे ताण दाब येतो त्याकडे लक्ष द्या. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत शशांकासन, श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत शशांकासन. पुन्हा श्वास घेत भुजंगासन,
श्वास सोडत शशांकासन. लास्ट टाईम. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत शशांकासन. आता शशांकासनामध्ये अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. अधोमुख श्वानासनामध्ये या. आधी आपण ज्या अवस्थेमध्ये होतो त्या अवस्थेमध्ये. आता दोन्ही हातांच्यामध्ये डावा पाय आपल्याला आणायचा आहे. दोन्ही हातांच्यामध्ये डावा पाय आणा. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता मागचा पाय पण पुढे आणायचा आहे. सावकाश मागचा पाय पण पुढे आणा. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. इथे हाताने गुडघ्याला मिठी मारा, मगाशी मारली होती तशी. जास्तीत जास्त डोकं गुडघ्याच्या दिशेने जाईल, कारण आता आपलं शरीर बऱ्यापैकी मोकळं झालेलं आहे. सावकाश हाताची मिठी सोडायची आहे आणि श्वास घेत घेत वर यायचं आहे, मागे जायचं आहे. कमरेतून मागे जा आणि सावकाश श्वास सोडत सोडत नमस्कार स्थिती पूर्ण. हात खाली आणायचे, खाली बसायचे. 1-2 सेकंद बसा आणि मग पाठीवर झोपा. एकदम पाठीवर झोपू नका, कारण आपण बराच वेळ उभ्या राहण्याच्या पोझिशनमध्ये होतो. तर आता सावकाश पाठीवर झोपायचे. शवासन आपण करणार आहोत. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचा अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. मान एका बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष, डोळे मिटून घ्यायचे. पूर्ण लक्ष श्वासावर, डोळे मिटलेले. सबंध शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ताण आलेले असतील, त्या स्नायूंवरचे मनाने जाऊन ताण आपल्याला काढून टाकायचे. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर ढिलं टाका. सगळे स्नायू ढिले सोडा. म्हणजे मग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला शवासनामध्ये मिळेल. आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्याला बदल झालेले जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. आपल्याला आपल्या शरीरातले सूक्ष्म बदल बरोबर जाणवतात आणि ते ऑब्झर्व करायचे, त्याकडे बारकाईने पाहायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीर शिथिल झालेलं आहे. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वसन संथ चालू आहे. श्वासाची गती खूपच कमी झालेली आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा तेव्हा शवासन करायचं आणि मग पुढची यौगिक प्रक्रिया करायची. तोपर्यंत पुढची यौगिक प्रक्रिया करायची नाही. सावकाश. आता आपल्याला श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ आणायचे आहेत. मान सरळ करायची आहे. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि सावकाश एका कुशीवर वळून उठून बसायचे. आता आपण वज्रासनामधली काही आसनं रोज करतो आहोत. तर आज वज्रासनामधली 2 आसनं आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला वज्रासनामध्ये बसायचे. तर दोन्ही पाय पहिल्यांदा सरळ करा आणि मग त्यानंतर एक एक पाय दुमडून घेऊन वज्रासनामध्ये बसा. वज्रासन एका भिंती इकडे तोंड कर, एका बाजूला एका दिशेने तोंड कर, म्हणजे ते दिसेल व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला वज्रासनामध्ये आपण योगमुद्रा प्रकार पहिला बघितला होता. आता आपण दुसरा प्रकार याच्यामध्ये करणार आहोत. याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटावर दाब येणारे हे करायला थोडंसं अवघड आहे. तर ज्यांचं डोकं जमिनीला लागणार नाही त्यांनी पुढे उशी ठेवून त्या उशीवर डोकं ठेवलं तरी चालणार आहे. फक्त मागचा बैठक आपली वर न उचलता करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना काही हार्निया, अल्सर वगैरे असेल तर, किंवा पोटाची कुठली सर्जरी झालेली असेल, खूप तीव्र अशी पाठदुखी असेल,
तर त्यांनी करू नका. ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत त्यांनी खुर्चीवर बसून पुढे अजून एक खुर्ची घेऊन त्यावर उशी ठेवून केलं तरी चालणार आहे. दोन्ही हात जे आहेत ते गुडघ्यावर आहेत, पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. आता अंगठा आतमध्ये घेऊन दोन्ही हातांच्या मुठी आपल्याला वळायच्या आहेत. अंगठा आतमध्ये घ्यायचा आणि दोन्ही हातांच्या मुठी आपल्याला वळायच्या आहेत आणि दोन्ही हात जे आहेत ते नाभीच्या जवळ ठेवायचे. नाभीच्या जवळ हात ठेवायचे आहेत. यामुळे इथे जास्त दाब येणार आहे आणि पँक्रियास ग्रंथी इथे दाबली जाणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जा. म्हणजे मग पोटामध्ये गोळा येणार नाही. आणि खाली गेल्यानंतर मग डोकं गुडघ्याच्या डोकं जे आहे ते जमिनीच्या दिशेने न्या. समजा डोकं जमिनीला लागत नसेल तर पुढे उशी घेऊन त्याच्यावर डोकं ठेवलं तरी चालणार आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी दाब पोटावर येणार आहे. आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर संथ श्वसन, कुठेही श्वास इथे रोखून धरायचा नाही. अपचनासाठी, गॅसेससाठी आपलं यकृत, जठर, आतडं, जे मोठं आतडं, लहान आतडं आहे, स्वादुपिंड आहे, ह्याचं आरोग्य ह्याच्यामध्ये सुधारणार आहे. पोटावरचा मेद कमी होण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. याच्यामध्ये मणिपूर चक्र जे आहे ते सक्रिय व्हायला मदत होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन, चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत आसन स्थिती सोडायची आहे. श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि आपल्याला सावकाश हात पुन्हा पूर्वस्थितीला आणायचे. हात गुडघ्यावर ठेवायचे. आता वज्रासनामधूनच आपण अजून एक आसन करणार आहोत, ते म्हणजे उष्ट्रासन करणार आहोत. आता इथे अर्ध उष्ट्रासन आपण आज करणार आहोत, पूर्ण उष्ट्रासन करणार नाही आहे. जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण हे पण थोडंसं करायला अवघड असं आसन आहे. तर पहिल्यांदा हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे आहेत आणि इथे आपण थोडंसं आपले गुडघे आणि मांड्यांचा भाग थोडासा मोकळा करून घेऊया. तर गुडघ्यावर उभं राहायचं आहे. आता ज्यांना गुडघ्याचं काही त्रास होत असेल त्यांनी गुडघ्याखाली उशी घेतली तरी चालेल, कारण काही वेळेला टोचल्यासारखं होतं गुडघ्याच्या खाली, तर तिथे उशी घेतली तरी चालेल. तर गुडघ्यावर उभं राहायचं आहे. गुडघ्यावर उभं राहा. पुन्हा खाली बसायचे, पुन्हा उभं राहायचे, खाली बसा. आपण एक 5 वेळेला करणार आहे. पुन्हा तिसऱ्यांदा करायचे, खाली बसा. चौथ्यांदा करा, पुन्हा खाली बसा, पुन्हा खाली अजून एकदा करा आणि खाली बसा. आता ज्यांना चक्कर वगैरे येते मागे वाकल्यानंतर त्यांनी हे करू नका. जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर खाली काहीतरी मऊ घेऊन करा, किंवा ज्यांना हाय BP आहे, उच्च रक्तदाब आहे, त्यांनीसुद्धा सल्ला घेतल्याशिवाय करू नका. पाठीचा कुठला तीव्र आजार असेल, मानेचा कुठला तीव्र आजार असेल तर मान मागे जास्त झुकवू नका. यामध्ये आता पोटावर बऱ्यापैकी ताण येणार आहे, मांड्यांवर ताण येणार आहे. तर त्यामुळे मांड्यांचा मेद कमी व्हायला पण याच्यामध्ये खूप मदत होते. तर पहिल्यांदा आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचं आहे. सावकाश गुडघ्यावर श्वास घेत घेत उभं राहा आणि सावकाश श्वास सोडत सोडत आता दोन्ही आपली जी 4 बोटं पुढे ठेवलेली आहेत, अंगठा पाठीमागे, आता दोन्ही कोपरं जी आहेत ती जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इथे छातीचे स्नायू जे आहेत ते ओपन होतील आणि फुफ्फुसांची ताकद वाढायला पण याच्यामध्ये मदत होणार आहे. आता कंबर पुढे ढकलायची हाताने आणि मागे वाकायचं आहे. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. कंबर जास्तीत जास्त पुढे ढकलायची, की जिथे 90 अंशाचा कोन झालेला आहे, गुडघ्यापासनं कमरेपर्यंतचा भाग सरळ राहायला पाहिजे आणि मान इथे आपल्याला मागे टाकायची. सावकाश मान मागे टाका. खालचा जबडा सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. गळ्याच्या तिथे जो ताण येतो आहे त्याच्यामुळे थायरॉईडसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. पाठीचे स्नायूंमधली लवचिकता वाढणार आहे. मांड्यांवरचा मेद कमी होणार आहे आणि पोटावर ताण आलेला असल्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारणार आहे.
श्वास घेत सावकाश सरळ व्हायचं आहे, हात खाली आणायचे आणि वज्रासनामध्ये बसायचे. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे उष्ट्रासन. तर हे आपण आत्ता केलं. तर आता पाय सरळ ठेवायचे, पाय सरळ करा. जर पाय आखडलेले असतील, पायावरचा ताण काढून टाकण्यासाठी पुढे मागे अशी हालचाल करायची, घोट्याची पुढे पाय ताणून घ्यायचे, बोटांची पण हालचाल करायची आहे, स्वतःकडे पाय खेचायचे, पुन्हा पाय ताणायचे. म्हणजे मग जे काही पायांचे स्नायू आखडले गेले असतील ते मोकळे होतील. पायांचे स्नायू मोकळे करण्यासाठी ही अतिशय चांगली हालचाल आहे. आणि ही जेव्हा जेव्हा तुम्ही मोकळे बसलेले असता तेव्हा तेव्हा बसल्या बसल्या ही हालचाल नेहमी करायची. म्हणजे आपल्या पायाचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहतं. आणि पायाचं आरोग्य चांगलं असेल तर आपल्या पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं राहतं. पाठीच्या मणक्यांचा आणि पायाच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं असेल तर पायाचं आरोग्य चांगलं राहतं. असा तो एकमेकांशी संबंध आहे. तर आता आपल्याला पोटावर झोपून आसन करायचं आहे. तर पोटावर झोपायचं आहे आपल्याला. पोटावर झोपा. पोटावर झोपून आपण वेगवेगळे भुजंगासनाचे प्रकार आजपासून सुरू करतो आहोत. कारण ह्या भुजंगासनामध्ये आपल्याला पोटाच्या भागावर ताण जाणवतो. तर पाठीचं आणि पोटाचं दोन्हीचंही आरोग्य या भुजंगासनामध्ये चांगलं राहायला मदत होते. त्यामुळे आपण इथे भुजंगासन करतो आहोत. आज आपण खूप सोपं भुजंगासन करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला दोन्ही हाताचे कोपरं जी आहेत ती उभी करून घ्यायची आहेत आणि हाताचे जे तळवे आहेत त्याच्यामध्ये आपली हनवटी ठेवायची आहे. दोन्ही हाताची कोपरं एकमेकांच्या जवळ ठेवायची आहेत आणि त्या हनवटी जी आहे ती हाताच्या तळव्यांमध्ये ठेवायची आणि मान मागे टाकायची. म्हणजे आपला खालनं जबडा जो आहे तो बंद राहील. गळ्याच्या तिथे सुद्धा ताण जाणवेल. ज्यांना मानेचे स्नायू मानेच्या मणक्याचा तिथे जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो की जे दिवसभर मान पुढे घेऊन काम करतात त्यांच्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. पोटाजवळ तुम्हाला ताण जाणवेल तर त्यामुळे पचनसंस्थेला याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर नाभीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी भुजंगासनाचे हे सगळे प्रकार खूप उपयोगी पडतात. आता यामध्ये आपले दोन्ही पाय जुळलेले आहेत. चवडे जे आहेत ते मागे ताणून घेतलेले आहेत आपण. आता जे लोक रोज बैठं काम करतात, खुर्चीवर बसून तासनतास 10-10 तास काम करतात, तर त्यांच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आता जो आपण हालचाल करणार आहे त्याचा. कारण आपला जो मांडीच्या पुढचा भाग असतो तो आखडला गेलेला असतो, तिथला सांधासुद्धा आखडला गेलेला असतो. तर तो मोकळा करण्यासाठी, कारण ती पोझिशन जी आहे बसण्याची त्याच्यामध्ये हे सगळं आखडून गेलेलं असतं आणि कमरेचा भागसुद्धा आपला त्याच्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर यासाठी आपल्याला एकेका पायानी एक पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकून टाच जी आहे ती मागे बटक्सवर लावायचा प्रयत्न करायचा आहे. तर सावकाश अल्टरनेट लेग्सनी करायचे. आता पहिल्यांदा आपण एका पायाने केलं, तो पाय सरळ करायचा, मग दुसऱ्या पायाने करायचं, असं चालू ठेवायचं आहे. आणि सावकाश करत असताना ओटी पोटापासनं मांडीचा जो पुढचा भाग आहे त्याला ताण जाणवतो बघा, त्याकडे लक्ष द्या. डोळे मिटून घ्या आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. सावकाश करा. जर तुम्हाला दोन्ही हाताची कोपरांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. दोन्ही हातांच्या कोपरांमध्ये कम्फर्टेबल वाटेल, सुखकारक वाटेल असं थोडंसं अंतर घ्या आपापल्या सोयीप्रमाणे. तसं घेतलं तरी चालेल. तर एकेका पायाने करा आणि त्यावेळेला मांडीचा जो पुढचा भाग आहे त्याकडे लक्ष द्या आणि ओटी पोटाच्या खालच्या भागाकडे लक्ष द्या. तिथल्या भागाला, त्या स्नायूला ताण जाणवेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता दोन्ही गुडघे पाय जवळ घ्या आणि दोन्ही पायांनी करा. दोन्ही पायांनी करताना बघा तुम्हाला जास्त ताण जाणवेल. जितकं सावकाश करायचं तेवढं करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या तिथे उशी किंवा
एखादी बेडशीटची घडी ठेवा, गुंडाळी ठेवा आणि मग करा. म्हणजे मग गुडघ्याला त्रास होणार नाही. त्याच्यामध्ये गुडघ्याच्या मध्ये ती घडी ठेवून तुम्ही केलं तरी चालणार आहे. त्यावेळेला मांडीचे जे पुढचे स्नायू आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायचे. आपल्या कोपरांमध्ये आवश्यक तेवढं आपल्याला योग्य वाटेल तसं अंतर घेऊन केलं तरी चालणार आहे. सुखकारक स्थिती असणं खूप महत्त्वाचं आहे. अवघडून कुठलं करायची नाही आहे कुठली गोष्ट. अजून एकदा करायचे आणि मग आवर्तन थांबवायचे. सावकाश. आता आपण तिथेच हाताची घडी घालून मकरासन करायचे. हाताची घडी घाला, त्यावर डोकं ठेवा, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. जो काही भुजंगासन केल्यानंतर जो ताण आलेला असेल किंवा इतर आसनांमुळे जे काही ताण आलेला असेल तर तो ताण काढून टाकायचा आहे. हे विश्रांतीकारक असं आसन आहे. मकर जशी पाण्यामध्ये पोहडलेली असते तसं हे आसन दिसतं, म्हणून हे मकर आसन असं म्हटलं जातं. जसं शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे तसं मकर आसन हे सुद्धा विश्रांतीकारक आसन आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरावरचे मनावरचे ताण कमी व्हायला मदत होते. मकरासनामध्ये आपल्या शरीराला विश्रांती मिळालेली आहे. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात मागच्या दिशेने, हनवटी जमिनीवर टेकवलेली, हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले. आता या स्थितीमध्येच आपण अजून एक आसन करणार आहोत की जे अतिशय नाभीसाठी उपयुक्त असं आसन आहे. पण हे आसन करताना खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे, कारण हे आसन करायला तसं थोडंसं अवघड असं आसन आहे. धनुरासन आपण करणार आहोत. धनुष्यासारखा आकार याच्यामध्ये दिसतो. ज्यांना हार्नियाचा, अल्सरचा किंवा पोटाचे काही मोठे विकार असतील किंवा काही सर्जरी झाल्या असतील तर त्यांनी हे आसन शक्यतो करू नका. ज्यांना खूप तीव्र अशी पाठदुखी असेल, स्लीप डिस्क असेल किंवा मानेचा काही गंभीर आजार असेल, उच्च रक्तदाब असेल, हृदयविकार असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी मात्र हे आसन करायचं टाळा. आपले जे दोन्ही पाय आहेत ते गुडघ्यात दुमडून घ्यायचे आहेत आणि पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. आपण अगदी बेसिक स्थितीमधलं धनुरासन करणार आहोत. हाताने पायाचे गोटे पकडायचे आहेत. ज्यांना गोटे पकडता येत नसेल त्यांनी नॅपकिन किंवा ओढणीच्या साहाय्याने पाय जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. आता ह्या स्थितीमध्ये ज्यांना काही त्रास असतील त्यांनी फक्त ही स्थिती घेतली, सुलभ धनुरासन असं आपण याला म्हणू शकतो. या स्थितीमध्ये थांबलात तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी याचे परिणाम आपल्याला मिळतात. आता ज्यांना शक्य असेल त्यांनीच हे आसन करा. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि कुठेही श्वास रोखून धरायचा नाही. हे आसन करताना श्वास रोखण्याची प्रवृत्ती ह्याच्यामध्ये होते. श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्रित वरती उचलायचा आहे. ह्याच्यामध्ये आपलं पोश्चर करेक्शन होणार आहे, पाठीची लवचिकता वाढणार आहे, नाभीचं चक्र जे आहे, नाभी आहे ते त्याच्यावर संबंध शरीराचा भार आलेला आहे, मांड्या पण वर उचलल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे नाभीचं संतुलन याच्यामध्ये होतं. पोटाचे पचनाचे विकार कमी व्हायला मदत होते. तर सावकाश सगळं शरीर वरच्या दिशेने ताणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. जठराग्नी प्रदीप्त होण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. फुफ्फुसांची क्षमतासुद्धा याच्यामध्ये वाढते. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. पुन्हा एकदा आपण थोडंसं करून बघूया. श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्र वर उचला. मांड्या पण वर उचलल्या गेल्याची जाणीव तुम्हाला होईल. नाभीवर पूर्ण शरीराचा भार येईल. कुठेही श्वास रोखू नका. चालू असलेला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची. सावकाश हात खाली आणायचे, पाय सरळ करायचे. अगदी अर्धा मिनिटासाठी आपण मकरासन करूया. धनुरासनामुळे बऱ्यापैकी ताण शरीरावर येतात. मगाशी आपण जे मकरासन केलं होतं ते पुन्हा करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने आणि पोटावरचे ताण, पाठीवरचे ताण काढून टाकायचे. धनुरासनामध्ये सगळ्या नाड्या ह्याच्यामध्ये ताणल्या जातात आणि पूर्ण रक्ताभिसरण आपल्या शरीरातलं सुधारतं.
पोटावरचा मेद कमी होण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. मणिपूर चक्र याच्यामध्ये आपलं सक्रिय व्हायला सुद्धा मदत होते. तर पूर्ण लक्ष श्वासावर, धनुरासनामुळे आलेले ताण बऱ्यापैकी आपले निघून गेलेले आहेत. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आता आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपून आपण काही आसनं करणार आहोत. तर पाठीवर झोपायचं आहे. आपण काल उत्तानपादासन नाभीसाठी पाहिलं होतं. त्याच्यामधलं उत्तानपाद कटिचक्रासन आपण केलं होतं. आज आपण फक्त उत्तानपादासन करून बघणार आहोत. तर ओटीपोटाचा म्हणजे आपला नाभीच्या खालच्या भागावर बऱ्यापैकी याच्यामध्ये ताण येणार आहे. जननसंस्था, पचनसंस्था, उत्सर्जन संस्था या सगळ्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पायाच्या स्नायूंमधली ताकद वाढण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन हे आसन करायचं आहे. ज्यांना दोन्ही पायांनी जमणार नाही त्यांनी एकेका पायाने केलं तरी चालणार आहे. हात खाली जमिनीवर दाबायचे, चालू असलेला श्वास सोडायचा आणि गुडघ्यात पाय न वाकवता अतिशय सावकाश पाय 90 अंशापर्यंत आणायचे. अतिशय सावकाश आणायचे, कुठेही झटका द्यायचा नाही आहे. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचे. आता जर तुम्हाला आधार हवा असेल तर हाताने आधार द्या पायांना, किंवा ओढणीच्या साह्याने वगैरे केलं तरी चालेल. गुडघ्यामध्ये पाय सरळ. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हाताने पाय पकडले तरी चालतील, पण गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. आणि इथे थोडीशी अँकलची मूवमेंट आपल्याला करायची आहे. तर घोटा जो आहे त्या घोट्याची हालचाल आपल्याला करायची आहे. पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत आणि पुन्हा ताणायची आहेत. ह्यामुळे गुडघ्याला अतिशयच आराम मिळणार आहे. गुडघेदुखी ज्यांना असेल त्यांना लगेच फरक जाणवेल. ज्यांना जमत नसेल त्यांनी भिंतीला पाय टेकवून हे केलं तरी चालणार आहे. उत्तानपादासन भिंतीला पाय टेकवून तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं हे करू शकता. जास्तीत जास्त पाय स्वतःकडे खेचायचे, जास्तीत जास्त वरती ताणायचे. ओढणीच्या साह्याने करू शकता. आता हाताचा आधार सोडून द्या. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि अतिशय सावकाश. पाय आपटायचे नाही आहे. जितकं सावकाश, गुडघ्यात पाय न वाकवता एकदम सावकाश पाय खाली आणा, तरच तुम्हाला आतपर्यंत परिणाम जाणवतील आणि हे दीर्घकाळ तुमच्या शरीरावर परिणाम राहतील. यानंतर आता आपण आज एक नवीन आसन करणार आहोत. याला जठर परिवर्तनासन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये जो जठराचा भाग आहे, तर ह्या जठराग्नीशी संबंधित हे आसन असल्यामुळे याला जठर परिवर्तनासन असंही म्हटलं जातं. तर आपल्याला पहिल्यांदा दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणा. हाताचे तळवे जमिनीवर टेकवा, म्हणजे मग पाय वरती उचलायला तुम्हाला त्याची मदत होते. हाताचे तळवे जमिनीवर आता तळवे जमिनीवर दाबून मग आपल्याला पाय वरती उचलायला मदत होते. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घेत घेत उजवा पाय वरती उचलायचा आहे. आणि आता आपल्याला हा उजवा पाय डाव्या बाजूला टेकवायचा आहे. डाव्या बाजूला जमिनीवर टेकवायचा आहे आणि मान उजवीकडे वळवायची आहे. उजवीकडचा खांदा वर उचलायचा नाही. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले. पाय जमिनीवर नाही लागला तरी चालेल. त्या पायाखाली तुम्ही उशी घ्या आणि उशीवर पाय ठेवला तरी चालेल. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ, खालचा पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करा. खालचा पाय एका दिशेला वाकवू नका. खालचा पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही खांदे जमिनीवर दाबायचे. जास्तीत जास्त दोन्ही खांदे जमिनीवर दाबायचे. तिथे पीळ बसतोय बघा, पोटाच्या भागाला पीळ बसतोय. इथे पोटाचे, पाठीचे काही ऑपरेशन झालेले असेल तर त्यांनी करू नका. काही गंभीर जर आजार असतील तुम्हाला पोटाचे वगैरे तर ते करू नका. ह्याच्यामध्ये आपल्या पोटातल्या अवयवांना ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. कंबरदुखीसाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. सायटिकासाठी याचा उपयोग होणार आहे. खांदे दोन्ही खाली दाबून ठेवलेले आहेत आपण, त्यामुळे खांदे आणि मानसुद्धा याच्यामध्ये मोकळी होणार आहे. पाठीची लवचिकतासुद्धा याच्यामध्ये वाढणार आहे. आपण सावकाश आता आसन स्थिती
सोडायची आहे, मान सरळ करायची आहे आणि सावकाश उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि सावकाश जमिनीवर आणून टेकवायचा आहे. आता हेच आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. सावकाश आपल्याला डावा पाय वरती उचलायचा आहे. डावा पाय वर उचला आणि सावकाश डावा पाय हा उजवीकडे ठेवायचा आहे आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची आहे. उजवा पाय सरळच ठेवायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवायचे आहेत. जमिनीवर पाय टेकत नसेल तर त्या पायाखाली उशी वगैरे घेतली तरी चालेल. दोन्ही खांदे जमिनीवर दाबून ठेवायचे आहेत. मानेच्या तिथे जो आपल्या मानेच्या मणक्यांना पीळ जाणवतोय, मानेपासनं कमरेपर्यंतच्या मणक्यांना एका बाजूनी जो पीळ जाणवतोय त्याकडे लक्ष द्या, कारण ह्या पाठीच्या मणक्याचं सुद्धा आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याबरोबर पायाचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि पोटाचं आरोग्यसुद्धा याच्यामध्ये चांगलं राहणार आहे, कारण इथे पोटाला पीळ बसलेला आहे. पँक्रियास ग्रंथीसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. मधुमेहासाठी, साखर नियंत्रणासाठी सुद्धा या आसनाचा चांगला उपयोग होणार आहे. जठराग्नी आपला चांगला काम करणार आहे. तर असे हे या आसनाचे अनेक फायदे. जठर परिवर्तन आसन असंच या आसनाचं नाव आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आता सावकाश आपल्याला मानेचा भाग सरळ करायचा आहे आणि सावकाश आपल्याला पाय उचलून पुन्हा जागेवर आणून ठेवायचा आहे पूर्वस्थितीला. सावकाश हात खाली आणा आणि आता आपल्याला शवासन करायचं आहे, कारण याच्यानंतर आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. जो उत्तान पादासनामध्ये आणि जठर परिवर्तनासनामध्ये पोटावर ताण आलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. शरीरावरचे मनावरचे ताण सगळे शवासनामध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळत असल्यामुळे हे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि यानंतर मग आपला श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होणार आहे. नेहमी श्वसनाचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपण शवासन करून मनावरचे शरीरावरचे ताण जर काढले तर आपला श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत. दोन्ही हात जे आहेत ते शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला एका कुशीवर वळून सावकाश उठून बसायचं आहे. आपण आपली आता रोज वेळ जी आहे ती थोडी थोडी वाढत चाललेली आहे. तर कमरेखाली उशी घेऊन भिंतीला टेकून बसलात तरी चालणार आहे. खुर्चीवर बसून तुम्ही श्वसनाचा अभ्यास केलात तरी चालणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन घाला. ज्यांना शक्य नसेल त्यांनी स्वस्तिकासन, सहजासन, वज्रासन असं कोणतंही आसन घातलं तरी चालणार आहे. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ. संपूर्ण श्वसनाच्या अभ्यासामध्ये पाठीचा कणा हा नेहमी आपला सरळ राहिला पाहिजे. कुठेही आपल्याला पाठीचा कणा जर सरळ राहत नसेल तर जिथे तुम्ही बसला आहात भिंतीला टेकून तिथे उशी घेतली पाठीच्या किंवा खुर्चीवर बसला असाल तर खुर्चीवर पण पाठीच्या बाजूला जर तुम्ही उशी घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त पाठीचा कणा सरळ राहील याची काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे. तुम्ही उशीचा आधार घेतलात तरी चालणार आहे. ज्यांना कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा, म्हणजे मग स्पाईन वर उचलली जाईल आणि कमरेचा त्रास होणार नाही. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण काल कपालभाती आपण करतो आहोत आणि रोज त्याची आवर्तनं वाढवतो आहोत. तर आज काल आपण 30-30 आवृत्त्या केल्या होत्या, तर आज आपण 40-40 आवृत्त्या आणि त्याची 2 आवर्तनं अशी आपण करणार आहोत. तर कपालभाती आपण शुद्धिक्रिया, पहिल्यांदा लंग्सची शुद्धिक्रिया, जेणेकरून आपली फुफ्फुसं मोकळी होतील आणि आपला दीर्घ श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होईल. यामध्ये चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे. डोळे मिटलेले आहेत.
भूमध्यावर लक्ष केंद्रित करा कपाळावर आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. संथ श्वसन. कपालभाती केल्यानंतर एक वेगळी शांतता तुम्हाला जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे, त्याकडे लक्ष द्या. ज्यांना कपालभाती करायला सांगितलेली नाही डॉक्टरांनी, त्यांनी कपालभाती करू नका. आपल्या पोटावर पण लक्ष केंद्रित करायचं आहे. आता आपण डोळे जे बंद ठेवलेले आहेत ते माझी पुढची सूचना मिळेपर्यंत आपण डोळे उघडायचे नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये. संपूर्ण छान या श्वसन अभ्यासाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. कपालभातीचं दुसरं आवर्तन आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. श्वास घेतल्यानंतर पुढच्या कपालभातीच्या आवर्तनाला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अजूनच शांत झालेलं आहे. आपण 20 आवृत्त्यांपासून सुरुवात केली होती. आज आपण एका आवर्तनामध्ये 40 आवृत्त्या केलेल्या आहेत. हळूहळू आपण कपालभातीच्या आवृत्त्या वाढवत चाललेलो आहोत. तर आपल्याला अतिशय शांततेचा अनुभव कपालभातीनंतर येत असेल, त्याकडे लक्ष द्या. श्वासाची गती याच्यामध्ये खूपच संथ होते आणि ती परत आपली निसर्गतः होईपर्यंत मध्ये जी संथ झालेली गती आहे आणि शांततेचा अनुभव आहे तो घ्यायचा आहे. डोळे मिटलेलेच ठेवायचे. आपण काल अनुलोम विलोम केला होता, तो अनुलोम विलोम आपण करणार आहोत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे आणि अंगठ्यानी उजवी नाकपुडी आणि शेवटच्या 2 बोटांनी डावी नाकपुडी आपण बंद करणार आहोत. त्याच्यामध्ये पाठीचा कणा सरळच आहे, मान सरळच आहे, मान खाली झुकू देऊ नका. कोपरापर्यंतचा हात आपल्या शरीराला टेकवून घ्या, म्हणजे मग हात अवघडणार नाही. आपल्या उजवा जो हात आहे तो कोपरापर्यंत टेकवून घ्या आपल्या शरीराला आणि मग आपली उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. सावकाश डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या. उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. या पद्धतीने 4 आकड्यामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि 6 आकड्यामध्ये श्वास सोडायचा आहे. सलग एकाच गतीने श्वास घ्यायचा आहे आणि एकाच गतीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्यायला डावीकडनं श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4. उजवीकडनं सलग श्वास सोडा. 1 2 3 4 5 6. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5
6 डावीने घ्या, 1 2 3 4 उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 डावीने घ्या, 1 2 3 4 उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 डावीने घ्या, 1 2 3 4 उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 डावीने घ्या, 1 2 3 4 उजवीने सोडा, 1 2 3 4 5 6 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 संथ श्वसन, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे बंदच ठेवायचे. दीर्घ श्वसनानंतर मन अतिशय शांत होतं. श्वासाची गती खूपच संथ होते. मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर, आपल्या श्वासाकडे साक्षीभावाने पाहायचे. मन शांत झालेलं आहे, त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष फक्त श्वासावर, मन अतिशय शांत. यानंतर आपण आपल्याला आज जसे डोळे बंद आणि कान बंद करता येतील, अंगठ्याने कान बंद करायचे आणि तर्जनी आणि अनामिक, तर्जनी आणि मध्यमा म्हणजे आपली दोन जी बोटं आहेत अंगठ्याजवळची, त्यांनी डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि अंगठे कानावर ठेवायचे आहेत. कानाच्या तिथे हाडासारखा भाग असेल तिथे ठेवा. आज आपल्याला जसं जमेल तसं ठेवा, फक्त डोळे उघडू नका. डोळे न उघडता याचा आनंद घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला भ्रामरी करायची आहे. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडत भ्रमरासारखा आवाज आपल्याला करायचा आहे. आता हे आज जसं जमेल तसं तुम्ही करायचा प्रयत्न करा. उद्या आपण षण्मुखी मुद्रेमधली भ्रामरी शिकणार आहोत. तर जो आवाज येतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता ज्यांना चक्कर येते किंवा ज्यांना कानामधलं प्रेशर वाढलेलं आहे, कान दुखत आहेत, त्यांनी भ्रामरी करू नका, कारण हे प्रेशर तुम्हाला सहन होणार नाही. तर ज्यांना काहीही त्रास नसेल कानाचा, तर त्यांनी कान बंद करून ही भ्रामरी आपल्याला करायची आहे. आणि ही भ्रामरी झाल्यानंतर डोळे उघडायचे नाहीत. डोळे न उघडता हात जे आहेत ते ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडायचे नाहीत. माझ्या सूचनेचं तंतोतंत पालन करायचे. तर आता आपण भ्रामरीला सुरुवात करूया. चालू असलेला श्वास सोडायचा आहे, दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडत सोडत आपल्याला भ्रामरी करायची आहे. जी स्पंदनं आपल्याला जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या आणि भ्रामरी करत करत श्वास सोडत सोडत भ्रामरी करा. दीर्घपूरक, भ्रामरी रेचक,
दीर्घपूरक, भ्रामरी रेचक, दीर्घपूरक, भ्रामरी रेचक, दीर्घपूरक, भ्रामरी रेचक, लास्ट टाइम. दीर्घपूरक, भ्रामरी रेचक, डोळे बंदच ठेवायचे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. भ्रामरीची जी स्पंदनं आपल्याला जाणवलेली आहेत ती स्पंदनं आपल्याला आपल्या आजूबाजूला पण जाणवतात, आपल्या शरीरामध्ये पण जाणवतात. त्याकडे लक्ष द्या. भ्रामरीमुळे मन अतिशय एकाग्र व्हायला मदत होते. ज्यांना मन एकाग्र होत नसेल त्यांनी जर रोज भ्रामरीचा अभ्यास केला तर मन एकाग्र व्हायला मदत होते. राग कमी व्हायला सुद्धा भ्रामरीनी मदत होते. ज्यांना झोपेचे काही त्रास असतील त्यांनी रोज 11 वेळेला भ्रामरी करून जर तुम्ही झोपलात रात्री तर अतिशय शांत आणि गाढ झोप तुम्हाला लागते. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एकदम ताजंतवानं वाटतं. तर रोज रात्री झोपताना भ्रामरी केली तर तुमच्या निद्रेमध्ये नक्कीच फरक पडेल. आजपासून रोज करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला सांगा. डोळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडायचे नाही आहेत. मन खूपच शांत झालेलं आहे. त्या शांततेचा आनंद आपण घ्यायचा आहे. भ्रामरी ध्यानाच्या अभ्यासाच्या अगोदर जर तुम्ही भ्रामरी केली तर तुमचं ध्यान अतिशय चांगलं लागतं. मेडिटेशन अतिशय उत्तम होतं. तर नेहमी ध्यानाच्या अभ्यासाच्या अगोदरसुद्धा भ्रामरीचा अभ्यास केला तर तुमचं मन एकाग्र व्हायला मदत होते. मनातले विचार कमी होण्यासाठी, ताण कमी होण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या भ्रामरीचा अतिशय चांगला उपयोग होतो. तर या भ्रामरीचा अभ्यास ज्यांना काही त्रास नसतील कानाचे वगैरे त्यांनी करायला हरकत नाही. डोळे बंदच ठेवायचे. आपण यानंतर प्रार्थना म्हणणार आहोत आणि 11 ओंकार म्हणणार आहोत. ते ओंकार म्हणत असताना डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणायची आहे आणि त्यावर गिरवत गिरवत ओंकार आपल्याला म्हणायचं आहे. तर डोळे बंदच ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
शांति शांति शांति. मन खूपच शांत झालेले. आज आपण बराच वेळ डोळे बंद करून बसलेलो आहोत. तर दोन्ही हात एकमेकांवर घासायचे. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा आणि सावकाश दोन्ही हात डोळ्यावर न्यायचे आणि त्याच्यामध्ये पापण्यांची उघडझाप करा. हळूहळू बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करत करत डोळे उघडायचे. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते वरती नमस्कार स्थितीमध्ये न्यायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. हात वरती ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या. सगळं शरीर जागृत करा. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे आपल्याला वाकायचे. सावकाश हात खाली आणायचे. पाय सरळ सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचे. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवा. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. पाय सरळ करायचे. पायाच्या बोटांची हालचाल करून घ्या. आपल्या घोट्यांची हालचाल करायची आहे. पुढे पाय ताणायचे, मागे ताणायचे. थोडेसे पाय फिरवून पायाचे गोटे फिरवून घ्यायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. पायाचे स्नायू व्यवस्थित आधी जागृत करून घ्यायचे. ते एकदम कधीही उठायचं नाही. आधी सूक्ष्म हालचाली ह्या सगळ्या करून घ्यायच्या. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आणि मग आपल्या कामाला लागायचं. हे नेहमी लक्षात ठेवायच्या या गोष्टी, नाहीतर मग आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या असतात. नाहीतर लिगामेंटला त्रास होण्याची शक्यता असते. खूप वेळ जर आपण एखाद्या आसनामध्ये बसलो तर हातापायांची हालचाल करून, सांध्यांची हालचाल करून मगच संपूर्ण सगळं शरीर जागृत करून आपल्या कामाला लागायचं आहे. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला? हळूहळू आपण प्रगत योगाभ्यासाच्या दिशेने चाललेलो आहोत हे आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये योग शिक्षक वर्ग, तुम्हाला योग शिक्षक व्हायचं असेल तर योग शिक्षक वर्ग आता सुरू होतो आहे. म्हणजे 2 योग शिक्षक वर्ग तिथे सुरू होत आहेत. तर नक्की तेजस्विनी हेल्थ क्लबला तुम्ही संपर्क करा आणि योग शिक्षक व्हा. सगळ्यांना योग शिकवा आणि स्वतःचंही आरोग्य चांगलं ठेवा. आजचा दिवस आपल्याला अतिशय आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण उद्या परत भेटूया. धन्यवाद.